तो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम back to this world of mathematics in the Success Science Academy, where maths made easy by Professor Karkile AB. Beta, we have to learn general equation of circle in this lecture. So far, we have completed different forms of the circle. पहिला स्टँडर्ड फॉर्म, सेंटर ॲट ओरिजिन. दुसरा पहिला जनरल सर्कल, हे सेंटर कुठेही असू द्या, ज्याचा वापर इथे करायचा आपल्याला. तिसरा होता बेटा आपला डायमीटर फॉर्म. ठीक आहे ना. तर जनरली सर्कल कुठेही असेल त्याचा सेंटर, तर तो जो सेंटर रेडियस फॉर्म आहे, ओके बेटा, सेंटर रेडियस फॉर्म काय रे बेटा, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. कारण की हे जनरल इक्वेशन मला पाहिजे, तर मला जनरल सर्कल वापरणं गरजेचं आहे ना बेटा. सपोज आपला जो सर्कल आहे कॅनाईस आहे, त्याचं सेंटर ओरिजिनला नाही, परंतु इट कॅन बी एनीवेअर लाईक दिस. असं कुठेही असू शकतं ना बेटा त्याचं. इकडे दाखवलं, ओके, कुठेही ऍक्सेस वरती इकडे तिकडं कुठेही असू शकतो माझं सर्कलचं सेंटर. सो ज्याचा सेंटर सी आहे आणि दॅट सेंटर इज ॲट एच कोमा के आणि आपल्या सर्कलची रेडियस आर आहे, तर जनरल सर्कल तुम्हाला माहिती आहे या अशा पद्धतीने आपण लिहितो. येस ऑर नो. आता आपण ब्रॅकेट जर सोडवले ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर बेटा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर, मायनस असल्यावर मायनस साईन दे, दोघांचा गुणाकार एक्स इंटू एच, डबल करा एच एक्स, त्याला मी लिहितो 2hx. चला इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वायचा वाय स्क्वेअर अधिक के चा के स्क्वेअर, मायनस असल्यावर मायनस साईन दे, के वाय डबल करा 2ky. ओके बेटा, दिस इज इक्वल टू आर स्क्वेअर. ऍग्री. आता एक काम करू आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर नंतर एक्स वाली टर्म ही मायनस 2hx नंतर वाय वाली मायनस 2ky. ओके. आणि मग तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट मध्ये एकदा एच स्क्वेअर एकदा के स्क्वेअर, आणि तो तिकडचा आर स्क्वेअर इकडे आणून मायनस करतो. आय रिपीट, एक्स स्क्वेअर नंतर वाय स्क्वेअर नंतर एक्स वाली टर्म मायनस 2hx, वाय वाली मायनस 2ky, उरले तिघ कॉन्स्टंट एच स्क्वेअर के स्क्वेअर, पलीकडचा आर स्क्वेअर अलीकडे आणला आपण. आर यू अंडरस्टँडिंग. आता काय करायचं बेटा, पुट पुट ह्याच्यातनं मायनस एच ला जी टाकायचं, जी इज इक्वल टू मायनस एच, किंवा मायनस एच ला जी टाकायचं कोमा, इथला जो मायनस के त्याला एफ टाकायचं, विच मीन्स एफ विल बी मायनस के. ओके. आणि एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर ला सी टाकू आपण, अँड सी विल बी एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. बेटा हे केल्याच्या नंतर आपल्याला भेटतं जनरल इक्वेशन. बघ, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आता मायनस एच ला जी टाकला तर 2 प्लस होईल ना ते प्लस 2gx, हे पण होईल प्लस 2fy. अरे बघ ना राव, मायनस केला काय टाकला एफ, तर 2fy प्लस सी इज इक्वल टू 0, कारण याला काय म्हटलं आपण सी. तर बेटा दिस इज कॉल्ड जनरल सर्कल किंवा जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. काय बेटा हे जनरल इक्वेशन कोणाचं रे बेटा, सर्कलचं. इट इज इक्वेशन of degree 2 in x and y. What are you observing? General equation of circle of degree 2 in x and y. कारण की डिग्री 2 आणि x and y मध्ये लाईन्स सुद्धा असतं, क्लास 12th मध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल. तर बेटा हे झालं जनरल इक्वेशन. ठीक आहे. आता काय करू आपण, ऍड, फक्त तुम्ही ऑब्झर्व करा, हे तुम्हाला कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही. दिस इज फॉर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. ऍड जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर टू बोथ साइड्स. दोन्ही साइडला काय ऍड करायचं बेटा, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. का, तर बघ फक्त लक्ष दे, एक्स स्क्वेअर मी कसं लिहितो बघा, एक्स स्क्वेअर प्लस इथं लिहू का 2gx
प्लस जी स्क्वेअर आणि एफ स्क्वेअर पैकी मी लिहू का जी स्क्वेअर झालं. ह्या दोन टर्म आणि जी स्क्वेअर घेतला, अजून एफ स्क्वेअर टाकायचा आहे, तर असा टाकू का प्लस वाय स्क्वेअर. मी याला कपडे घालू. हा इथं बघा अधिक वाय स्क्वेअर प्लस 2FY अधिक हा राहिला होता ना एफ स्क्वेअर, टाकून द्या. सो बच्चा एफ स्क्वेअर. मी काय केलं, ह्या दोन टर्म घेतल्या, जी स्क्वेअर ऍड केला, ही आणि ही घेतली तिच्यासोबत एफ स्क्वेअर टाकला, उरला माझा एकटा सी. ओके प्लस सी इज इक्वल टू जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. काय केलंय का आलं बेटा मी, दोन्ही साईडला जी स्क्वेअर बघ, उजव्या साईडला सिम्पली जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर, फक्त डाव्या साईडला ह्या दोन टर्म घेऊन जी स्क्वेअर टाकला, ह्या दोन टर्म सोबत एफ स्क्वेअर टाकला, रिअरेंज केला, सी तसाच ठेवला. तर बेटा हा कोणाचा स्क्वेअर आहे बघ ना, एक्स स्क्वेअर प्लस 2JX प्लस जी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच एक्स प्लस जी ह्या ब्रॅकेटचा काय रे बेटा हा स्क्वेअर, अधिक हा वाय प्लस एफ ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बघ ना, वाय स्क्वेअर प्लस 2FY प्लस एफ स्क्वेअर, म्हणजेच हा वाय प्लस एफ ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. हा जो प्लस सी आहे याला मी पलीकडे मायनस सी करतो, सो जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. ठीक आहे, तो वरचा पार्ट आता पुसतो मी डायग्राम. बेटा नीट लक्ष द्या आता. हा बर, आता बघा याला मी पुन्हा रिअरेंज करतो, एक्स मायनस मायनस जे असली तो आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो, अधिक बघ बर का फक्त तो आता गंमत, अधिक पुन्हा ब्रॅकेट मध्ये वाय मायनस मायनस एफ असं लिहितो. ओके ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मी काय केलं बेटा नीट लक्ष दे, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी, अजून एक स्टेप वाढवतो यासाठी मी, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी, मी रूट टाकून स्क्वेअर करतो. आता काय आलं बेटा, काहीच नाही, मला रूट टाकला आणि स्क्वेअर केला, रिअरेंज केला. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, जे आपलं सेंटर रेडियस फॉर्म होता ना अगोदरचा, बघ बरं, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, आहे का नाही. सो कॅन आय राईट बच्चा, याला कम्पेअर करा विथ 1, मग काय भेटले मला, सेंटर ऑफ दिस सर्कल ऍज सेंटर, काय भेटले बच्चा, मायनस जी मायनस एफ, याचं काय असायचं एच के, याचं काय होईल मायनस जी मायनस एफ, आणि रेडियस काय होईल बेटा अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी, कारण तर आर चा स्क्वेअर ना, ठेव ना ब्रॅकेट मध्ये, आर इज अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. एकदा स्क्रीनशॉट घे. तर बेटा जनरल इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2GX प्लस 2FY प्लस सी इक्वल टू 0. पार्ट करायचं, सेंटर इज मायनस जी मायनस एफ, रेडियस इज अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. रेडियस आहे तर काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू यायला पाहिजे. सो वी हॅव 3 नोट वाले पॉइंट्स. पहिला की बेटा अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी हा फॅक्टर जर ग्रेटर दॅन 0 आहे तर हे स्टार इक्वेशन जनरल इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. येस सर. जर ती व्हॅल्यू 0 आली तर बेटा इट विल रिप्रेझेंट अ सिंपल टुचुक अ पॉइंट ओनली, इट विल रिप्रेझेंट अ पॉइंट इन द एक्स वाय प्लेन. ठीक आहे ना. परंतु बाळा ही जर का व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर दी स्टार इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट एनी सर्कल ऑर पॉइंट इन द प्लेन. ठीक आहे ना. सर्कल तर सोडाच, तो पॉइंट सुद्धा रिप्रेझेंट करणार नाही. स्क्रीनशॉट घ्या बेटा. लेट स्टार्ट सॉल्विंग एक्सरसाइज 6.2 नाउ. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल्स. हा जो काही सर्कलचं इक्वेशन दिलं जनरल इक्वेशन इन द डिग्री ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, याला कम्पेअर करू आपण जनरल इक्वेशन सोबत. काय रे बेटा ते, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2GX प्लस 2FY प्लस सी इक्वल टू
0. तर बेटा हे जे इक्वेशन आहे दिलेल्या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर x² + y². सो 2g काय भेटेल रे बेटा मला? 2g इज -2, 2f इज 4 आणि बेटा कॉन्स्टंट c -4. ऍग्री? मग मला सांग सेंटर अँड रेडियस पैकी सेंटर यू पीपल नो दॅट -g -f. सो बच्चा दिस इज 2g -2 a चा अर्थ g किती झाला बेटा -1. 2f 4 a तर f किती झाला बेदुने 4. सो निगेटिव्ह ऑफ g ऑलरेडी -1 आहे +1 होईल ना. निगेटिव्ह ऑफ f इज 2 चा निगेटिव्ह काय झाला -2. हे झालं सेंटर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेडियस? सेंटर ना बेटा. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर रेडियस? √g² + f² - c. सो √g चा स्क्वेअर. g इज -1 ना बेटा. -1 चा स्क्वेअर प्लस f इज 2 minus c is -4 which is √, -1 चा स्क्वेअर +1, 2 चा 4 माइनस ऑफ माइनस +4. सो बच्चा 4 आणि 4 8 आणि 1 9 √9 is 3. So center is 1 2, radius is 3. या screenshot. बेटा in this question 4x² + 4y² -24x -8y -2x = 0. Please note one point. In the general equation of the circle, coefficient of x² must be equal to coefficient of y². ओके, हे व्हायलाच पाहिजे. काय जनरल इक्वेशन? अच्छा मग आता बाय डिवाइड थ्रू आउट बाय 4. 4 ने तसाही भाग जातो. डिवाइड बाय 4 काय म्हणतो बेटा मी? थ्रू आउट. मग काय होईल रे? x² + y² बघ ना 4 4 4 सक 24 सो -6x 4 दुने 8 सो -2y आणि 4 सक 24 = 0. क्लिअर आहे बेटा? आता कम्पेअर विथ कोणासोबत? x² + y² + 2gx + 2fy + c = 0. ओके चला 2gx. सो 2g will be -6. 2fy सो बच्चा 2f will be -2 आणि c is -6. चला g किती आला रे? बेत्रिक 6 -3. f किती आला? -1. c is as it is. चला सेंटर काय रे बेटा? सेंटर -g -f. ओके सो -g ते ऑलरेडी निगेटिव्ह येतं. काय होईल रे बेटा? +3 -f +1. ठीक आहे ना. चला अँड रेडियसचा फॉर्म्युला काय रे बेटा? √g² + f² - c म्हणजेच √g चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर 9 f चा स्क्वेअर 1 - c ऑलरेडी निगेटिव्ह आहे सो +c. मी थोडं पटपट करतोय. व्हेरी बेसिक थिंग कॅल्क्युलेशन. 9 1 10 6 16 रेडियस आली बेटा 4. ठीक आहे घ्या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 2 इज शो दॅट दिस इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. मग काय करावं लागेल आपल्याला? √, याला एकदा कम्पेअर करू आपण कोणासोबत? x². हे बघ x² + y² साठी कोएफिशिएंट ऑफ x² आणि y² मस्ट बी 1. सो डिवाइड थ्रू आउट बाय 3. नीट लक्षात ठेवा. हे नीट लक्षात ठेवा. डिवाइड बाय 3 थ्रू आउट इथून तिथून. सो x² + y² + 3 चौक 12 + 3 सक्क 18y -11/3. व्हेरी सॉरी -11/3 = 0. सगळ्यांना 3 ने भागायचं ना, ते राहिला असता. अच्छा आता कम्पेअर करायला कोणासोबत? जनरल इक्वेशन सोबत. x² + y² + 2gx + 2fy + c = 0.
ऑल राईट. मग काय भेटल बेटा मला 2G भेटल 4. 2F will be 6 and that C will be minus 11/3. हा बेटा माइनस साइन इज वेरी डेंजरस साइन. तो बेटा G आला 2, बेत्रिक्सा F आला 3. शो दॅट इट रिप्रेझेंट सर्कल. नाउ कन्सिडर. काय दाखवलं बेटा मला कंडिशन नोट वाले दिले होते मी. रूट मध्ये G² प्लस F² मायनस C हे आलं पाहिजे ग्रेटर दॅन 0. काय आलं पाहिजे बेटा ग्रेटर दॅन 0. सो बच्चा अंडर रूट G चा स्क्वेअर F चा स्क्वेअर मायनस C इज मायनस 11/3. म्हणजेच रूट मध्ये 2चा आला 4, 3चा आला 9, मायनस ऑफ मायनस प्लस 11/3. ऑब्वियसली आन्सर विल बी पॉझिटिव्ह. येस ऑर नो बेटा. सो सिम्पली चला सोडू याला आपण, काय अडचण नाही. बघ रूट मध्ये बेस सेम करून घेऊ आपण 3. सो 3 ने गुणा 3 चौक 12 अधिक 9 त्रिक 27 अधिक 11 म्हणजेच बेटा रूट मध्ये इट विल बिकम 23 आणि 27 किती झाले 50/3. ओके. व्हॉट एव्हर द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 आणि हेन्स इट रिप्रेझेंट सर्कल. ठीक आहे ना. पुढे स्क्रीनशॉट आपलं स्क्रीनशॉट म्हटलं लिहा पुढे इट रिप्रेझेंट सर्कल बिकॉज इज ग्रेटर दॅन 0. काय स्क्रीनशॉट. बेटा थर्ड क्वेश्चन इज फाइंड इक्वेशन ऑफ द सर्कल पासिंग थ्रू टचिक टचिक टचिक. 3 पॉइंट आहे. चला एक टाइमपास डायग्राम घेऊ आपण. समजा 1 पॉइंट इथं आहे, 1 पॉइंट इथं आहे, 1 पॉइंट इथं आहे. कोणती 3 पॉइंट आहे लेटस से A B C. परंतु अच्छा C सेंटर. चल काय अडचण नाही. सेंटर इज HK. सेंटर नाव P देऊ राहू आज थोडी आहे. ठीक आहे. सेंटर इज HK. मग आता मला सांग मी P ला A सोबत जोडलं. A चे कोऑर्डिनेट 5 7, B चे म्हणू आपण 6 6 आणि C चे 2 - 2. क्लिअर आहे. तर PA इज इक्वल टू PB इज इक्वल टू PC. येस ऑर नो बेटा. सो एकदा मी PA इज इक्वल टू PB घेतो. दोन्ही रेडियस आहे. येस ऑर नो. PA इज इक्वल टू PB म्हणजेच PA चा स्क्वेअर इज PB चा स्क्वेअर आहे की नाही. रूटचा संबंधच नाही. चला एक्स वाल्यांचा फरक H-5 ब्रॅकेटचा स्क्वेअर कळतंय ना बेटा. H-5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस K-7 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू PB चा स्क्वेअर म्हणजे काय H-6 अरे एक्स कोऑर्डिनेट मधल्या कोऑर्डिनेटचा फरकाचा स्क्वेअर अधिक वाय वाल्यांच्या फरकाचा स्क्वेअर. क्लिअर आहे बेटा. सोडवा. A - B ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे 5 आला 25 मायनस साइन द्या 5 × H 5H डबल केले आले 10H. चला प्लस K चा स्क्वेअर K स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 49 मायनस साइन द्या 7K च्या डबल झाले 14K इज इक्वल टू सेम वे बेटा हियर H चा स्क्वेअर अधिक 6 चा 36 मायनस साइन दे 6H च्या डबल H 12H. इथं बघ K चा स्क्वेअर 6 चा 36 मायनस साइन 6K च्या डबल 12K. क्लिअर आहे बेटा. A - B ब्रॅकेटचा स्क्वेअर हा H स्क्वेअर याला खाईल हा K स्क्वेअर याला खाईल. ओके. मग काय उरलं बेटा हा -10H इथं -12H हा 12 इकडे येऊन प्लस होईल त्यातनं 10 जातील तो उरल 2H. थोडं डायरेक्टली करा आता व्हेरी बेसिक थिंग. -14K इथं -12K ते -12K याच्यासोबत प्लस होतील तर -14 + 12 -2K HK. हा 25 हा 49 झाले 74. ठीक आहे 74. आता हे 36 आणि 36 72. आर यू अंडरस्टँडिंग. ओके बेटा. हे बघ हे झाले 74. 36 दुने 72. 74 मधून 72 गेले. अच्छा याला तिकडे पाठवा आपण. आय रिपीट
49 आणि 25 झाले 74. 36 आणि 36 72. 72 मधून इकडचे 74 गेले -2. 2 ने भाग द्या. h मायनस k इज -1. याला काय म्हणू बच्चा? फर्स्ट इक्वेशन. आपण वापरलं PA इज इक्वल टू PB. आता पुन्हा काय वापरू माहिती का आपण? PA इज इक्वल टू PC, कारण ती पण रेडियस आहे. एकदा काय वापरलं बेटा? PA इक्वल टू PB. आता काय वापरायचंय? PA इज इक्वल टू PC. म्हणजेच बेटा PA चा स्क्वेअर इज PC चा स्क्वेअर. चला वापरा. h -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस k -7 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू PC चा स्क्वेअर साठी h -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अधिक k -2 आहे प्लस होऊन जाईल. क्लिअर आहे बेटा? ओके, इथं कंटिन्यू करू आपण. ओके, हा मग आता बघा, h चा स्क्वेअर अधिक 5 चा 25 वजा 5h चा डबल 10h. इथं बघ k स्क्वेअर अधिक 7 चा 49 मायनस 7 दुने 14k. क्लिअर आहे बेटा? इज इक्वल टू h चा स्क्वेअर h स्क्वेअर 2चा 4 मायनस साइन 2h चा डबल 4h अधिक k स्क्वेअर अधिक 2चा 4 अधिक 2k चा डबल 4k. प्लस का लावलं बेटा? दोघांमध्ये प्लस साइन आहे. हा h स्क्वेअर याला खाईल, हा k स्क्वेअर याला खाईल. चला आता -10h उजवीकडे हे -4h याच्यासोबत आले तर प्लस होतील. -10 प्लस 4 -6h. इथं -14k, हा प्लस 4k, त्याला जोडीदार मायनस आला. -14 -4 होईल -18k. इथं बघ ना, 49 आणि 25 मग सारखे झाले 74. उजवीकडं 4 आणि 4 8, हे प्लस 74, तिकडे मायनस करू आपण. 8 - 74. ओके, सो -66. येस ऑर नो बेटा? आता 6 ने भाग द्या, -6 ने भाग द्या. सो कॅन आय राईट h प्लस सावित्री 18 k विल बी 11. काय केलं राव? डिवाइड बाय -6. याला काय म्हणू? इक्वेशन नंबर 2. काय म्हणू बच्चा? इक्वेशन नंबर 2. क्लिअर आहे? मग आता हे 1 आणि 2 दोघांना सोडू आपण. का कसं सोडू? हा प्लस याचे, हा पण याचे. सिम्पली फर्स्ट मधून सेकंड वजा करू आपण, आहे की नाही? 1 - 2 इथं करू. फर्स्ट इज h - k इक्वल टू -11, सॉरी -1, व्हेरी सॉरी. मधून याला सबट्रॅक्ट कर ना, h प्लस 3k इक्वल टू 11. सबट्रॅक्ट केलं, हे झालं निगेटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हा पण निगेटिव्ह. ह्या प्लस h ला -h खाऊन घेईल. -k -3k, नवीन साइन मायनस आहे ना, -4k विल बी -1, नवीन साइन मायनस आहे. सो मायनस मायनस -12. प्लस नाही होणार रे. -1 -11 -12 -4 ने भाग दे ना, प्लस होईल ना. k विल बी 4 त्रिक 12. k आला. पुट कुठं रे बेटा? कुठं टाक? 1. ओके, एकदा स्क्रीनशॉट घे. डन. बघ बाळा, दिस वॉज k इज 3 आणि याला टाकायचं 1 मध्ये. सो देअरफॉर काय होईल रे? h मायनस k ला टाकायचे 3 इज -1. सो h काय होईल रे बेटा? -1 प्लस 3, 3 1 गेला 2. सो h आला 2. आता h आणि k आला म्हणजे कोण आलं रे बेटा? मला सेंटर. सो जे सेंटर आहे ते किती आलं बेटा? HK म्हणजे 2,3. आता काय पाहिजे? रेडियस. रेडियस म्हणजे काय? डिस्टन्स फॉर्म्युला. h आणि k आली ना, 2 3. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापर, कोणताही एका सोबत PA काढू ना आपण, रेडियस, राईट? सो रेडियस R इज PA which is अंडर रूट. चला, x वाल्यांचा फरक 2 - 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 - 7
ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच रूट मध्ये 2तून 5 गेले -3चा स्क्वेअर अधिक 3तून 7 गेले -4चा स्क्वेअर अंडर रूट -3चा 9 आणि -4चा +16. सो बच्चा आर विल बी अंडर रूट 16 9 25 म्हणजेच रेडियस आली 5. गेटिंग? मग बेटा मला सांग, मी आता हे पुसतो सगळं. मग अशी आपण सेंटर काढला, आता आपण रेडियस काढली, येस ऑर नो? आहे का नाही? ठीक आहे, सेंटर पण काढला आणि आता रेडियस पण काढली. त्याला ब्ल्यू पेनने डब्बा करतो. तुझ्याकडे सेंटर आहे, तुझ्याकडे रेडियस आहे, तर वी हॅव गॉट अ सेंटर रेडियस फॉर्म. कोणता फॉर्म बेटा? कोणता फॉर्म? सेंटर radius form of the circle, which is x minus s bracket square plus y minus k bracket square is r square. आहे की नाही? चला टाकून द्या. सो x वजा h is 2 bracket square plus y minus 3 bracket square is equal to r चा स्क्वेअर. r is 5. सो बच्चा 5 चा स्क्वेअर. सोडवा ब्रॅकेट. x स्क्वेअर 2चा 4 वजा 2x चा डबल 4x अधिक हे बघ ना y चा स्क्वेअर 3चा 9 मायनस साइन दे 3y चा डबल 6y इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25. जनरल इक्वेशन कसं सर्कलचं? अगोदर x स्क्वेअर नंतर y स्क्वेअर नंतर x वाली टर्म म्हणजे बाहेर -4x नंतर y वाली टर्म -6y आणि कॉन्स्टंट 9 आणि 4 13. हे 13 न ते 25 झाले वजा -12 equal to 0. This is the final. Yes, screenshot.